गैस नहीं मिल रहा है तो वर्कर लोग परेशान है, भाई हम खाना क्या खाएंगे। ये अगर गवर्नमेंट ने अगर कुछ किया नहीं, सेम कोविड वाली वही हालत इधर होने वाली है। मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणाऱ्या नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्राला सध्या अभूतपूर्व संकटानं घेरलंय। या औद्योगिक पट्ट्यातील तब्बल 4,500 कंपन्यांना युद्धाच्या परिस्थितीचा मोठा फटका बसतोय। आयात निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्यामुळं आणि कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्यामुळं उद्योजकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशननं व्यक्त केलेल्या भीतीनुसार साधारणतः पुढच्या आठवड्यात यापैकी तब्बल 50% कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत। याचा थेट परिणाम नवी मुंबईतील तब्बल 10 लाख कामगारांवर होणार आहे, ज्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। ही फक्त आकडेवारी नाही तर हजारो कुटुंबांच्या भविष्यावर आलेलं मोठं संकट आहे। एकीकडे कंपन्या बंद पडल्यानं कामगारांच्या पगाराचा प्रश्न हा गंभीर बनत जाईल। रोजंदारीवर असलेले करार पद्धतीनं काम करणारे हजारो कामगार अक्षरशः वाऱ्यावर येतील। दुसरीकडे केवळ औद्योगिक क्षेत्रालाच नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेला सुद्धा याचा फटका बसतोय। गॅसच्या तुटवड्यामुळे स्थानिक हॉटेल्स आणि खानावळीही बंद पडू लागल्यात। यामुळे कामगारांना जेवणाची सोय करणंही कठीण झालंय। अनेक कामगार आता गावी जाण्याशिवाय पर्याय नाही अशी उद्विग्न भावना सुद्धा व्यक्त करतायत। याच संदर्भात स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष KR गोपी काय म्हणालेत ऐकूया। साहब अभी और एक हफ्ता जाने के बाद आपको कंपनी कितनी बंद होगी इसका अंदाज मिल जाएगा। अभी जो है सिर्फ गैस नहीं मिल रहा है तो वर्कर लोग परेशान है, भाई हम खाना क्या खाएंगे। इससे अच्छा हम अपना गांव चले जाएंगे, हमारे गांव में हम शेगड़ी चलाएंगे, कुछ भी चलाएंगे, हम लोग वहाँ खा लेंगे। इधर तो कुछ भी मिल ही नहीं रहा है, न झाड़ काट सकता है मैं, क्योंकि झाड़ काटने के लिए भी तो म्यूनसिपल परमिशन लगेगा, झाड़ काटने थोड़ी देता है। तो यहाँ पे वर्कर लोग रुकने का इसमें मूड में है ही नहीं है। तो ये अगर गवर्नमेंट ने अगर कुछ किया नहीं, सेम कोविड वाली वही हालत इधर होने वाली है। एक हफ्ता रुक जाओ, देखो जैसे कोविड मारामारी हुई थी वैसे लोग यहाँ से भागने शुरू हो जाएंगे, क्योंकि जब तक पेट में खाना नहीं आता है तो आदमी करेंगे क्या। जागतिक घडामोडींचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर किती मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो याचं हे भीषण उदाहरण आहे। नवी मुंबईचे औद्योगिक भविष्य आणि लाखो कामगारांचं पोट आता सरकारच्या तातडीच्या हस्तक्षेपावर अवलंबून आहे। हे संकट फक्त एका शहराचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासापुढचं मोठं प्रश्नचिन्ह आहे। या गंभीर परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या ओळखीत कोणी अशा अडचणीत सापडलंय का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।